नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. एमएसटी सीईटी 2026 च्या कॅप राऊंड संबंधित काही इंपॉर्टंट डिक्लेरेशन सीईटी सेलने दिलेले आहेत. सगळे डिक्लेरेशन आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर या गोष्टी तुम्ही समजून नाही घेतल्या बाळांनो, तुमचं ऍडमिशन नाही होणार किंवा चुकीच्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होऊन जाईल. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट मी जी समजवतोय आता यापुढे तुम्हाला, ठीक आहे, प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करायची आहे किंवा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या पालकांसोबत सुद्धा बघू शकता. ठीक आहे, प्लीज पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू, चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. बाळांनो, सीईटी सेल कडची कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस नको व्हायला, माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचायला हवे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात. बाळांनो, व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. बघूया सगळे डिक्लेरेशन आपण वन बाय वन बघूया. ठीक आहे, या डिक्लेरेशनला समजून घेण्याची खूप गरज आहे बाळांनो. ठीक आहे, पहिलं डिक्लेरेशन समजून घेऊया बाळांनो. डिस्प्ले ऑफ कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स. ठीक आहे, आता बघा, आता तुमचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन झालं असेल बाळांनो, बरोबर, ऑलमोस्ट सगळ्याच विद्यार्थ्यांचं झालं असेल. त्यानंतर आता तुमची 19 तारखेला काय येणार आहे? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. काय येणार आहे? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्यानंतर तुमची 24 तारखेला काय येईल बाळांनो? फायनल मेरिट लिस्ट. आता जसं तुमचं फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर बाळांनो तुमचं सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होतं. काय डिक्लेअर होतं? सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होतं. आता सीट मॅट्रिक्स मध्ये काय असतं? सीट मॅट्रिक्स मध्ये तुमचे कॅटेगरी वाईज सीट अलोकेशन असतं. फॉर एक्झाम्पल, आता सीओईपीचं सीएस ब्रांच फॉर एक्झाम्पल है ना, सीओईपीच्या सीएस ब्रांच मध्ये ओपन साठी किती सीट्स अवेलेबल आहेत, ओबीसी साठी किती अवेलेबल आहेत, एससी साठी किती आहेत, एसटी साठी किती आहेत, कारण टोटल सीट तर सीओईपी सीएच चे 100 आहेत. फॉर एक्झाम्पल 100 मध्ये मग किती 20 ओपनचे विद्यार्थी घेतले जातील, 10 ओबीसीचे घेतले जातील, 4 एससी एसटी चे घेतले जातील, 3 ईडब्ल्यूएच चे घेतले जातील, त्यानंतर तुमचे काही पीडब्ल्यूडी चे घेतले जातील 1 विद्यार्थी, ऑर्फनचे 2 विद्यार्थी घेतले जातील, डिफेन्सचे 4 विद्यार्थी घेतले जातील. हे सगळ्या गोष्टी आपल्याला कुठं समजतात बाळांनो? हे समजतात आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये. कशामध्ये समजतील? सीट मॅट्रिक्स मध्ये. आणि दरवर्षी हे सीट मॅट्रिक्स चेंज होत राहतं बाळांनो, काही ना काही कमी जास्त सीट्स होत राहतात. ठीक आहे, तर हे तुम्हाला आता समजणार आहे बाळांनो. सीट मॅट्रिक्स 25 तारखेच्या आसपास हे सीट मॅट्रिक्स तुमचं डिक्लेअर होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला काय भरायचं असतो बाळांनो? ऑप्शन फॉर्म. नंतर काय बाळांनो? फिलिंग अप अँड कन्फर्मेशन ऑफ ऑनलाईन ऑप्शन फॉर्म having preferences of courses and institution prior to respective cap rounds. ठीक आहे, आता यानंतर सीट मॅट्रिक्स नंतर काय असणार आहे तुमचं? ऑप्शन फॉर्म. आता या ऑप्शन फॉर्म संबंधित काही गोष्टी सीईटी सेलने सांगितल्या आहेत, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, कॅन्डिडेट मे फिल द प्रिफरन्सेस ऑफ इन्स्टिट्यूट अँड कोर्सेस इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर प्रिफरन्सेस. आता इथं काय म्हटलंय बाळांनो? डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर प्रिफरन्सेस. म्हणजे याचा अर्थ काय होतो हे समजून घ्या. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे जे सगळ्यात चांगलं कॉलेज वाटतं तुम्हाला ते सगळ्यात वरती टाकायचं. सेकंड नंबरला कोणतं? थोडंसं कमी चांगलं. तिसऱ्या नंबरला अजून कमी चांगलं. चौथ्या नंबरला अजून खराब. 5व्या नंबरला अजून खराब. 6व्या नंबरला अजून खराब. म्हणजे एक डिक्रीजिंग ऑर्डरला पहिल्या नंबरला कोणतं टाकलं आपण? जे आपल्याला पाहिजे, एकदम आपल्याला इच्छा आहे ते पहिल्या नंबरला टाकलं. दुसऱ्या नंबरला थोडंसं कमी इच्छा आहे. तिसऱ्या नंबरला अजून थोडीशी कमी इच्छा आहे. म्हणजे एक डिक्रीजिंग ऑर्डर आपण फॉलो केली, बरोबर. मग सीईटी सेलचं तेच म्हणणं आहे, जी तुम्ही लिस्ट टाकणार ती सीईटी सेल काय ग्राह्य धरेल? ही डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये हेच सीईटी सेल ग्राह्य धरेल. म्हणजे तुमचं सगळ्यात पहिलं कॉलेज चेक होईल. लागतंय का? नाही लागत आहे, चला दुसऱ्यावरती जाऊया. लागतंय का? नाही लागत आहे, चला तिसऱ्यावरती जाऊया. अशा पद्धतीने सीईटी सेल चेक करेल. असं नाही की कोणतं लागतंय बघून घ्या, डायरेक्ट नाही बघणार, पहिल्यापासून चेक करेल. म्हणून तुम्हाला तुमची प्रिफरन्स ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये टाकायची तुमच्या कॉलेज लिस्टला. गोष्ट समजली? पहिली गोष्ट नोट केली है ना. The option form once submitted by the candidate through their login shall be considered for allotment in the respective cap rounds. आता जसं तुम्ही रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन, एडिट करतात, डॉक्युमेंट नवीन टाकतात, ऑप्शन फॉर्म एकदा सबमिट केल्यानंतर कधीच चेंज होणार नाही. म्हणून तुम्हाला ऑप्शन फॉर्म व्यवस्थित टाकायचा. हा, राऊंड 2 राऊंड 3 ला चेंज होऊ शकतो, पण तेव्हा काय बाळांनो, तेव्हा सीट्स खूप कमी उरतात है ना. म्हणून राऊंड 1 चा ऑप्शन फॉर्मला तुम्हाला 3 दिवस भेटतील. 3 दिवसात तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे. आता जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत, 19 तारखेला जशी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल लगेच त्यांच्यासोबत त्यांच्या डिटेल्स वगैरे घेतल्या जातील. तुमचा कॉलेज लिस्ट वगैरे बनवणं सुरू होऊन जाईल आणि 4-5 दिवसात तुमची कॉलेज लिस्ट भेटून जाईल बाळांनो. 25 तारखेच्या आत तुम्हाला सगळ्यांना कॉलेज लिस्ट तुमची डिलिव्हर होऊन जाईल, काही घाबरायची गरज नाही. 25 नंतरच तुमचा ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे. ठीक आहे, म्हणून तुमच्याकडे आधी कॉलेज लिस्ट असेल. आता नंतर काय म्हटलंय? कॅन्डिडेट फिल मॅक्झिमम 300 चॉईसेस. 300 चॉईसेस तुम्ही भरू शकतात. 300 चॉईसेस म्हणजे काय रे बाळांनो माहितीये? 300 कॉलेजेस नाही, चॉईसेस. म्हणजे सीओईपीचं सीएस ही एक चॉईस झाली. त्यानंतर सीओईपीचं मेकॅनिकल ही दुसरी चॉईस झाली. सीओईपीचं इन्स्ट्रुमेंटेशन ही तिसरी चॉईस झाली. म्हणजे काय? 1 2 3 एकच कॉलेजच्या किती चॉईसेस होऊन गेला? 3 चॉईसेस होऊन गेला. यांना म्हणतात चॉईसेस बाळांनो है ना. मग या चॉईसेस किती टाकू शकतो आपण?
कमीत जास्तीत जास्त 300 चॉईसेस टाकू शकतो. माझ्या हिशोबाने प्रत्येक विद्यार्थ्याने 50 चॉईसेस तरी कमीत कमी टाकल्या गेल्या पाहिजे. ठीक आहे, जरी 98% असतील, 99% असतील तरी बॅकअप म्हणून ऑप्शन टाकून ठेवा, है ना. चला आता नंतर काय म्हटलंय सीईटी सेलने, इलिजिबिलिटी वगैरे ठीक आहे, काय नॉर्मल पॉईंट्स आहेत ते. हा, आता हे समजून घेणं गरजेचं आहे ना, बोर नका होऊ, है ना. सगळ्या गोष्टींना आहे ना लाईटली नाही घ्यायचंय बाळांनो, आपल्याला काही गोष्टींना सिरियसली पण घ्यायचं राहतं. ठीक आहे, चला आता नंतर काय म्हटलंय सीईटी सेलने, कॅन्डिडेट्स विल बी एबल टू फिल द ऑनलाईन ऑप्शन फ्रॉम थ्रू देअर लॉग इन. तुम्हाला घरी बसल्या भरायचं आहे. आम्ही जी कॉलेज लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करू ना ती फक्त तुम्हाला अपलोड करायची, दॅट्स इट, अजून काहीच नाही करायचं. इट इज मॅन्डेटरी फॉर ऑल कॅन्डिडेट टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म. जर तुम्ही ऑप्शन फॉर्म नाही भरला तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही कोणत्याच कॉलेज नाही. महाराष्ट्राच्या 400 पैकी कोणत्याच इंजिनिअरिंग कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही. आफ्टर द कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म द कॅन्डिडेट विल नॉट बी एबल टू चेंज. एकदा कन्फर्म केला ऑप्शन फॉर्म त्यानंतर तुम्ही चेंज करू शकत नाही. ठीक आहे, कॅन्डिडेट शुड नॉट डिस्क्लोज देअर आयडी पासवर्ड टू अदर्स टू अवॉइड इम्प्रेशन्स. ठीक आहे, आता बघा भरपूर विद्यार्थी एससी सेंटरला गेले असतील, एससी सेंटरला त्यांनी त्यांचा आयडी पासवर्ड दिला असेल, बरोबर. मग आता काय करतात, गोष्टी कशा एक्झिस्ट करतात, तुम्ही असा विचार सुद्धा नसेल केला बाळांनो, एवढ्या वाईट गोष्टी एक्झिस्ट करतात. आता ज्या एससी सेंटरला तुम्ही गेले ते काय करतात, तुम्ही जो कॉलेज लिस्ट टाकली होती है ना, पहिल्या नंबरचा त्यांचं कॉलेजचं नाव टाकून देतात. काय करतात, त्यांच्या कॉलेजचं नाव टाकून देतात. म्हणजे काय होतं रे बाळांनो, पहिल्याच नंबरचं जर तुमचं पर्सेंटाईल मॅच झालं ते कॉलेज तुम्हाला अलोकेट होऊन जातं. मग तुम्ही काय होऊन जातं, ते ऑटो फ्रीज होऊन जातं, ऑटोमॅटिक बुक होऊन जातं, तुम्ही नेक्स्ट राऊंड पण नाही खेळू शकत. मग त्यांचा फायदा झाला का, कॉलेजचा फायदा होऊन जातो, त्यांना एक ऍडमिशन भेटून जातं. मग हे सगळे स्कॅम आहेत बाळांनो. या सगळ्या स्कॅमला अवॉइड करण्यासाठी आयडी पासवर्ड शेअर करायचा नाही. जरी एससी सेंटरला आयडी पासवर्ड शेअर केला असेल आता चेंज करून टाका. समजतं ही गोष्ट, आयडी पासवर्ड चेंज करा. त्यानंतर आता बघा, हा इथं काय म्हटलंय सीईटी सेलने, द सिरियल नंबर ऑफ ब्लॉक इन विच द ऑप्शन फॉर्म इंडिकेट प्रिफरन्स ऑफ द चॉइसेस, दस द चॉइस कोड ऑफ द इन्स्टिट्यूट फिल्ड बाय द कॅन्डिडेट इन द ब्लॉक नंबर 1 विल बी कन्सिडर ॲज द फर्स्ट प्रिफरन्स. ठीक आहे, बघा तुम्हाला आता कॉलेज लिस्ट मध्ये कसं काय गोष्टी टाकायच्या, सीईटी सेल काय म्हणतंय, तुम्हाला कॉलेज कोड टाकावा लागतो. फॉर एक्झाम्पल आता सीओईपीचा कॉलेज कोड, फॉर एक्झाम्पल सीओईपीचा कॉलेज कोड काय 00436 असं काहीतरी असेल. ठीक आहे, एक्झाम्पल हा कॉलेज कोड तुम्हाला आधी टाकावा लागतो, त्यानंतर कॉलेज, त्यानंतर ब्रांच कोड टाकावा लागतो बाळांनो. काय टाकावा लागतो, ब्रांच कोड. आता ही कॉलेज कोड, ब्रांच कोड वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही ज्या कॉलेज लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करू त्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेल्या असतील, तुम्हाला काही घाबरायची गरज नाही है ना, कुठूनच रिसर्च करायची गरज नाही. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल असतील त्यांच्यासाठी सांगतोय. ठीक आहे, जे नसतील एनरोल तुम्ही आता करू शकतात किंवा तुम्ही या सगळ्या गोष्टींची रिसर्च करू शकतात है ना. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलंय, ऑप्शन फॉर्म रिसीव्ह थ्रू ऑनलाईन सबमिशन विल बी कन्सिडर ॲज अ फर्दर प्रोसेसिंग. ठीक आहे, पुढे प्रोसेसिंगसाठी तो यूज होईल. कॅन्डिडेट शाल कन्फर्म द सबमिटेड ऑप्शन फॉर्म बाय री इंटरिंग द ऍप्लिकेशन आयडी पासवर्ड. जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म तुमचा सगळा बनवतात, आता भरपूर विद्यार्थी नाटक करतात की आमचं ऑटोमॅटिक सबमिट होऊन गेलं. नाही, जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरतात त्यानंतर सबमिट करताना तुम्हाला परत तुमचा ऍप्लिकेशन आयडी पासवर्ड टाकावा लागतो, त्याच नंतर तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट होतो. म्हणून काही कारण द्यायची नाही. ठीक आहे, त्यानंतर द कॅन्डिडेट कॅन फिल मिनिमम 1 अँड मॅक्झिमम 300 ऑप्शन. बघा, एक ऑप्शन पण टाकू शकतात तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये आणि मॅक्झिमम 300 पण टाकू शकतात, पण माझ्या मतेने तुम्ही कमीत कमी 50 ऑप्शन टाकले गेले पाहिजे बाळांनो, है ना. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ द कॅप 1 इंडिकेट द, आता जसं तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार 3 दिवसानंतर लगेच तुमचं अलॉटमेंट लागून जाईल की कोणतं कॉलेज तुम्हाला भेटलंय है ना. म्हणजे 31 तारखेपर्यंत आपल्याला समजून जाईल. पहिला राऊंड तरी 5 ऑगस्ट पर्यंत कन्सिडर करा. 5 ऑगस्टच्या आत पहिल्या राऊंडचं अलॉटमेंट समजून जाईल आपल्याला की कोणतं कॉलेज आपल्याला भेटलंय. म्हणजे 15-20 दिवसात तुम्हाला समजणार आहे की आता आपलं कोणतं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्याला जायचंय. ठीक आहे, चला त्यानंतर आता याच्या नंतरची प्रोसेस महत्वाची, रिपोर्टिंग अँड ऍक्सेप्टिंग द ऑफर्ड सीट ऍट द ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटर. ARCs एक नवीन क्रिएट होतात बाळांना तुमचे. ARC म्हणजे काय, ऍडमिशन रिपोर्ट सेंटर. ARC म्हणजे काय, ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटर. आता पुढचे जेवढे व्हिडिओज आहेत मी खूपदा ARC बोलेल. ठीक आहे, म्हणून समजून घ्या. जर तुम्हाला पहिल्या राऊंडला कोणतंही कॉलेज लागलं, तुम्हाला वाटतंय की नाही सर हे कॉलेज चांगलं आहे, मला आवडलंय, मला आता पुढे राऊंड नाही खेळायचे, मला फ्रीज करायचंय सर. ठीक आहे, मग तुम्ही काय करायचं, ARC ला जायचं, 1000 रुपयाची सीट बुकिंग फीज असते, ती सीट बुकिंग फी द्यायची, त्यानंतर तुम्ही तुमचं ऍडमिशन फ्रीज करू शकतात बाळांनो. ठीक आहे, चला आता पुढे काय म्हटलंय, चला हे थोडासा टाइमपास केलाय सीईटी सेलने. इम्पॉर्टंट रूल्स वरती जाऊया. कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड सीट अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स इन द राउंड 1, first 3 preference in round 2 and first 6 preference in round 3 and reported to ARC or self-scrutinize the document uploaded in the online application form for the confirmation of the seat acceptance. आता तुम्ही सेल्फ
स्क्रुटिनाइज पण करू शकतात. गरज नाही एआरसी सेंटरला जायची, तुम्ही स्वतः तुमच्या लॅपटॉपवरून किंवा कम्प्युटरवरून कॉलेज तुमचं जे बुक आहे ते 1000 रुपये देऊन तुम्ही सीट एक्सेप्टन्स फीस देऊ शकता. ठीक आहे. आता सीटी सेलचं काय म्हणणं आहे, आपण 136 रूल बघितला होता बाळांनो, भरपूरदा मी तुम्हाला एक्सप्लेन केला आहे. ठीक आहे. पहिल्या राऊंडला पहिल्याच नंबरचं कॉलेज लिस्ट मधलं पहिल्याच नंबरचं कॉलेज जर अलॉट झालं तर ते काय होऊन जातं बाळांनो, ऑटो फ्रीज होऊन जातं. काय होऊन जातं, ऑटो फ्रीज होऊन जातं. दुसऱ्या राऊंडला पहिल्या 3 पैकी कोणतंही लागलं तर काय होऊन जातं, ते ऑटो फ्रीज होऊन जातं. आणि तिसऱ्या राऊंडला पहिल्या 6 पैकी कोणतंही लागलं ते काय होऊन जातं बाळांनो, ऑटो फ्रीज होऊन जातं. म्हणून कॅन्डिडेटला या सगळ्या गोष्टींना लक्षात घ्यायचंय. जर तुम्हाला पहिल्या राऊंडला पहिलं सोडून बाकीचं कोणतं कॉलेज लागलं, किंवा तिसऱ्या राऊंडला पहिले 3 सोडून बाकीचं कोणतं कॉलेज लागलं, किंवा तिसऱ्या राऊंडला पहिले 6 सोडून बाकीचं कोणतं कॉलेज लागलं, तर तुम्हाला ते सेल्फ स्क्रुटिनाइज करावं लागेल, किंवा म्हणजे कॉलेज बुक करावं लागेल. ठीक आहे. जर तुम्हाला फ्रीज करायचंय तर, फ्लोट करायचंय तर काही भानगड नाही. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म फॉर द सबसिक्वेंट राउंड ही नीड नॉट टू फिल द प्रिफरन्स ऑलरेडी अलॉटेड टू द कॅन्डिडेट इन द प्रिव्हियस राऊंड. ठीक आहे. आता जर तुम्हाला राऊंड 1 ला सीओईपी लागलं, सीओईपी तुमचं 5व्या नंबरचं कॉलेज तुम्ही ठेवलं होतं, आता राऊंड 2 ला परत ते सीओईपी टाकायची गरज नाही, कारण ते ऑप्शन तुम्हाला ऑलरेडी लागलंय सीओईपीचं सीएस. आता हे परत टाकायची गरज नाही. ऑप्शन फॉर्म तुम्हाला एकचदा सबमिट करायचा असतो आणि बाकी राऊंडला तो ऑटोमॅटिक अपडेट होत जातो. समजवतो, त्या पण गोष्टी समजवतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता बघा पुढे काय म्हटलंय, इफ द कॅन्डिडेट इज अलॉटेड द सीट ऍज पर हिज फर्स्ट 3 प्रिफरन्स अँड 6 प्रिफरन्स इन द, जर तुम्हाला 1, 3, 6 हे प्रिफरन्स लागून गेले बाळांनो, पहिल्या राऊंड मध्ये पहिलं, दुसऱ्या राऊंड मध्ये तिसऱ्या राऊंड मध्ये पहिले 6, अशापैकी तुम्हाला जर कॉलेज लागलं, सच अलॉटमेंट शॅल बी ऑटो फ्रीज. सच अलॉटमेंट शॅल बी ऑटो फ्रीज म्हणजे ऑटोमॅटिक बुक होऊन जातील ते अलॉटमेंट. ठीक आहे. अँड कॅन्डिडेट शॅल ऍक्सेप्ट द अलॉटमेंट सो मेड, म्हणजे कॅन्डिडेटला ते ऍक्सेप्ट करावं लागेल, है ना. आफ्टर द ऍक्सेप्टन्स सच कॅन्डिडेट शॉल नॉट बी एलिजिबल फॉर द पार्टिसिपेशन इन द सबस्टिक्युएंट कॅप राऊंड. जर तुम्हाला ऑटो फ्रीज झालं, तुम्ही पुढच्या राऊंड्सला पार्टिसिपेट करू शकत नाही. सच कॅन्डिडेट शाल रिपोर्ट टू एआरसी. एआरसी ला जायचं, डॉक्युमेंट तुमचे द्यायचे, तर तुमचं ऍडमिशन प्रोसेस तुमची सुरू होऊन जाईल. पहिले तुम्हाला टेम्पररी ऍडमिशन बुक करावं लागेल, त्यानंतर तुम्ही 10-15 दिवसात ओरिजिनल फीज वगैरे देऊन तुमचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता या सगळ्या गोष्टी आहेत, एआरसी ला काय लागतं ते सगळ्या गोष्टी आपण बघूया नंतर, है ना. महत्वाची गोष्ट आपल्याला समजली. आता तिसरा रूल काय, कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड सीट अदर दॅन फर्स्ट 3 अँड फर्स्ट 6 इन राऊंड 2 अँड राऊंड 3. ठीक आहे. म्हणजे ऑटो फ्रीजचे पहिले राऊंड 1 ला पहिल्या नंबरचं कॉलेज, राऊंड 2 ला पहिल्या 3 पैकी आणि राऊंड 3 ला पहिल्या 6 पैकी जर कॉलेज तुम्हाला नाही लागलं बाळांनो, म्हणजे ऑटो फ्रीज नाही झालं, तर तुम्हाला काय, अँड डू नॉट विश टू पार्टिसिपेट इन द फर्दर राऊंड. जर तुम्हाला पुढच्या राऊंडला पार्टिसिपेट नाही करायचं, जे कॉलेज पाहिजे ते बुक करायचंय, तर तुम्हाला काय करायचंय बाळांनो, सेल्फ फ्रीज करायचंय तुम्हाला. आणि तुम्हाला जे कॉलेज लागलं असेल तिथं जाऊन तुम्हाला पैसे भरून द्यायचे, ऍडमिशन करून घ्यायचे. ठीक आहे. हे झालं फ्रीजचं, है ना. आता फॉर एक्झाम्पल बाळांनो, पहिल्या राऊंड मध्ये पहिल्या नंबरचं कॉलेज नाही लागलं आणि दुसरं कोणतं लागलं, ठीक आहे, ते ऑटो फ्रीज तर होणार नाही, है ना. मग तुम्हाला जर ते कॉलेज पाहिजे आणि मला नेक्स्ट राऊंडला पण जायचंय, मग तरी काय करायचंय बाळांनो, तरी तुम्हाला एआरसी ला जाऊन ते सीट बुक करायचंय आणि बेटरमेंटसाठी पार्टिसिपेट करायचंय. गोष्ट समजते, है ना. पुढे काय म्हटलं, इलिजिबल फॉर द पार्टिसिपेशन ऑफ सबस्टिक्युएंट राऊंड फॉर द बेटरमेंट. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बेटरमेंटसाठी पार्टिसिपेट करू शकतात. मला माहिती आहे थोड्या गोष्टी कॉम्प्लिकेट वाटत असतील, सोपं आहे, काही अवघड नाही. ठीक आहे. मी सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत आहे बाळांनो, घाबरू नका, है ना. Candidate who have been allotted seat in other than first 3 preferences and 6 preferences given by the candidate in round 2 respectively and not accepted the seat by not reporting the ARC or failed to. आता भरपूर विद्यार्थी काय करतात, पहिल्या राऊंडला त्यांना समजा 10व्या नंबरचं कॉलेज लागलं, ऑटो फ्रीज तर होणार नाही आणि त्याने फ्रीज पण नाही केलं आणि फ्लोट पण नाही केलं, ऑटोमॅटिक तो राऊंड 2 ला पार्टिसिपेट करू शकतो का, करू शकतो, काही घाबरायची गरज नाही. तेच म्हटलंय याच्यामध्ये. ठीक आहे. देअर शाल बी नो फर्दर बेटरमेंट ऑप्शन अवेलेबल टू द कॅन्डिडेट आफ्टर राऊंड 4. राऊंड 4 नंतर तुमचे सगळे राऊंड संपून जातात, म्हणून तुम्हाला काही बेटरमेंटचं ऑप्शन राहत नाही. राऊंड 4 ला जे कॉलेज लागलं ते तुम्हाला घ्यावं लागेल आणि कोणतंच नाही लागलं तर पहिल्या राऊंडला जे लागलं होतं ते तुम्हाला घ्यावं लागेल, हे की नाही. मी सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो. पहिल्या राऊंडला समजा 10व्या नंबरचं कॉलेज लागलं लिस्टचं, सेकंड राऊंडला 9व्या नंबरचं लागलं, 10व्या नंबरचं कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. सेकंड राऊंडला समजा कोणतंच नाही लागलं कॉलेज तुम्हाला, 10व्या नंबरचं तसंच राहील. गोष्ट समजते. जर 10व्या नंबरपेक्षा वरचं कोणतं लागलं तर ते तुमचं कन्सिडर होईल, है ना. आणि 4थ्या राऊंड पर्यंत समजा तुम्हाला कोणतंच लागलं नाही आणि 10व्याच नंबरचं कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे, पहिल्या राऊंडला जे लागले तेच आहे, दुसऱ्याला पण काही लागलं नाही, तिसऱ्याला पण काही लागलं नाही, चौथ्याला पण काही लागलं नाही, पहिल्या नंबरचं कॉलेज रिझर्व राहील का, 100% राहील, काही घाबरू नका. ठीक आहे. चला आता काय बाळांनो, ठीक आहे. ही आता जर तुम्ही डॉक्युमेंट वगैरे सबमिट नाही केलं तर तुमचं ऑटोमॅटिक सीट्स वगैरे कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे. जरी तुम्ही आता फेक डॉक्युमेंट्स वगैरे काही करतात विद्यार्थी, ठीक आहे, जर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट प्रोड्यूस नाही करू शकले ऍडमिशनच्या वेळेला तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जाईल. आता हे सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या बाळांनो, मला माहिती थोडाशा डोक्यावरून गेल्या असतील, मी तुम्हाला सिम्पलेस्ट भाषेमध्ये एक गोष्ट सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेवा.
पहिल्या राऊंडला पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं, ऑटो फ्रीज होऊन जाईल है ना. ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला ARC ला जायचंय, तुमचं सीट बुक करायचंय तुम्हाला है ना. 1000 रुपये देऊन तुम्हाला सीट बुक करायचंय, 10-15 दिवसात पूर्ण फीस तुम्हाला कॉलेजला पे करायची. दुसऱ्या राऊंडला समजा, पहिल्याच राऊंड बद्दल बोलतो आता, पहिल्या राऊंडला पहिल्या नंबरचं नाही लागलं, पहिलं सोडून दुसरं लागलं, अदर दॅन फर्स्ट लागलं. मग काय करायचं, तुम्हाला 2 ऑप्शन उरतात बाळांनो, फ्रीज करायचं एक तर फ्लोट करायचंय. जर तुम्हाला ते कॉलेज हवं असेल बाळांनो तर 1000 रुपये द्या, सीट बुक करा. नसेल तरी 1000 रुपये द्या, सीट बुक करा, नेक्स्ट राऊंडला जा, राऊंड 2 ला है ना. इथं डायरेक्ट तुम्ही बुक करून घेतात सीट्स है ना. हे झालं राऊंड 1चं. तशाच प्रकारचं राऊंड 2 मध्ये पण बाळांनो, इथं फक्त पहिल्या नंबरचं कॉलेज ऑटो फ्रीज होतं. राऊंड 2 ला काय होतं, पहिल्या 3 पैकी ऑटो फ्रीज होतं. राऊंड 3 ला काय होतं, पहिल्या 6 पैकी ऑटो फ्रीज होतं. ठीक आहे. सीट बुक करायचं असेल, नाही बुक करायचं असेल तरी तुम्हाला ARC ला व्हिजिट करावं लागतं. ठीक आहे, सीट बुकिंगसाठी किंवा फ्लोटसाठी. ठीक आहे. जर तुम्हाला करायचंच नाही काही, मला जे कॉलेज लागलं ते सोडा सर, मला नाही घ्यायचं, पार्टिसिपेट नाही करायचं, मी डायरेक्ट नेक्स्ट राऊंडला बघेन, काहीच करू नका, काही घाबरायची गरज नाही. ठीक आहे. पण जर ते ऑटो फ्रीज झालं असेल मग तुम्हाला ARC ला जाऊन फ्रीज करावा लागेल. आता तुम्हाला समजत असेल बाळांनो, ऑप्शन फॉर्म थोडीशी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, इतकं सोपं नाहीये जेवढं तुम्ही समजलं होतं ना, की फक्त काय इंटरनेटवरून लिस्ट काढून टाकून देऊ. नाही बाळांनो, प्रत्येक फॅक्टर अनालिसिस करायचं आहे. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायची, हे सगळे फॅक्टर ते अनालिसिस करायचेच आहेत. पण हे ऑटो फ्रीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सीट ऍक्सेप्टन्स फीज, पुढच्या राऊंडला कसं जायचं, मागच्या राऊंडचं कॉलेज कसं रिझर्व करायचं, भरपूर गोष्टी आहेत बाळांनो. सोपं नाहीये है ना. पण असं नाही की खूप रॉकेट सायन्स आहे, असं पण नाहीये है ना. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण व्यवस्थित समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि कमी पर्सेंटाईलला पण एक चांगलं कॉलेज लागू शकतं बाळांनो. ठीक आहे. याच गोष्टीला सोपं करण्यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केली बाळांनो. तुमची पूर्ण कॉलेज लिस्ट मी आणि माझी टीम बनवेल. तुम्हाला काही करायची गरज नाही. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल, कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनेल आणि तीच लिस्ट तुम्हाला CET सेलला सबमिट करायची असेल बाळांनो, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण तुम्हाला एक बेस्ट कॉलेज लागण्याचे चान्सेस वाढून जातील. ठीक आहे. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केला जाईल बाळांनो. ते पर्सनल काउन्सिलर तुमच्या सोबत असतील नेहमी, कधीही तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, नेहमी तुमच्या सोबत असतो. आणि असं नाही बाळांनो फक्त कॉलेज लिस्ट देऊन द्यायचं मोकळं होऊन जायचं नाही. तुम्हाला शेवटीपर्यंत स्पॉट राऊंड पर्यंत आपण सपोर्ट करतो बाळांनो. ठीक आहे. तुम्हाला कॉलेज बुक कसं करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, स्कॉलरशिप कोणकोणत्या भेटतील. लास्ट इयर 2 ते 3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची, त्यांची 0 झाली बाळांनो. फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि तुमच्या सोबत सुद्धा करू. कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण करून घ्या बाळांनो. काउन्सिलिंगची गरज आहे है ना. गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत पुढे है ना. चुकीच्या कॉलेजमध्ये नाही जायला पाहिजे. कमी 70% आहेत ना, तुम्हाला कमीत कमी 75% कॉलेज अलोकेट व्हायला पाहिजे. असं नाही की 70% आले तर 40% कॉलेज अलोकेट होऊन गेलं. या गोष्टी नको व्हायला है ना. कुठूनही करून घ्या, पण करून घ्या काउन्सिलिंग. आपल्या काउन्सिलिंग मध्ये आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्री फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप फीस, सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात बाळांनो. ठीक आहे. एक पर्सनल काउन्सिलर तुमच्या सोबत असतात नेहमी. जरी हाय पर्सेंटाईल असतील, जरी लो पर्सेंटाईल असतील, एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू. काही अडचण असेल प्लीज व्हॉट्सअप करा बाळांनो. माझ्याकडनं प्रत्येक कॉल रिसीव्ह करणं नाही बाळांनो शक्य. युट्यूब वरती सर्क्युलेटेड नंबर आहे, प्रत्येक कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही. प्लीज तुमच्या क्वेरीज मला व्हॉट्सअप करा. दिवसातून एकदा मी व्हॉट्सअप नक्कीच चेक करतो. ठीक आहे. हा, जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलर मध्ये एनरोल आहेत ते एनी टाइम कॉल करू शकतील. ठीक आहे. त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. काउन्सिलरला पण करू शकतील आणि मला पण करू शकतील है ना. जरी गुड कॉलेज लिस्ट आणि गुड काउन्सिलिंग तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल बाळांनो. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली मागच्या 8 वर्षापासून. नक्कीच तुम्ही ट्रस्ट करू शकता. पूर्ण टीम तुमच्या सोबत असेल. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.